गेल्या महिन्यापासून महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण तसेच पुरुषांसाठी लाडका भाऊ या योजना जाहीर केल्या। मात्र या योजनेसंबंधित अनेकांनी प्रश्नचिन्ह उभं केलं। पैशाचे आमिष दाखवून विधानसभा निवडणुकीची ही पूर्वतयारी असल्याचं विरोधकांचं मत आहे। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बऱ्याच वेळेला या योजनेवर आक्षेप देखील घेतला। महाराष्ट्र सरकारने याआधी ही योजना का चालू केली नाही? आता विधानसभा निवडणूक जवळ येतात सरकारला ही योजना कशी काय सुचली, असे अनेक प्रश्न राहुल गांधींनी यावेळी उपस्थित केले होते। मात्र सद्यस्थिती पाहता काँग्रेसने ज्या गोष्टीला विरोध केला तीच चूक काँग्रेसने देखील केल्याचं दिसून येत आहे। काँग्रेसने 14 जुलै 2023 पासून म्हणजे लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकामध्ये महिलांसाठी गृहलक्ष्मी योजना चालू केली होती। या योजनेअंतर्गत कुटुंबातील महिला प्रमुखाला मासिक 2000 रुपये मिळत होते। मात्र निवडणुकीनंतर ही योजना बंद झाली असून महिलांना पैसे देखील मिळणं बंद झालं आहे। या कारणावरून कर्नाटकचे उपमुख्यमंत्री शिवकुमार यांच्या सभेत महिलांनी गोंधळ घालत ही गोष्ट उघडकीस आणली। इतर राज्यातही ही योजना काँग्रेसने आणली, मात्र ती त्यांना यशस्वीपणे राबवता आली नाही। पण महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेला मात्र काँग्रेसने चुकीचं ठरवण्याचा नेहमी प्रयत्न केला। पण आता कर्नाटकामध्ये गृहलक्ष्मी योजना बंद पडल्याने लाडकी बहीण या योजनेला विरोध करणारी काँग्रेस आता स्वतःच तोंडघशी पडली आहे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।